राष्ट्रपती वंदना जाधव, अध्यक्ष आझाद तालुका विद्रोही चळवळ सांस्कृतिक चळवळ. वंदना जाधव, राहुल ठाणेकर, विद्यार्थी विद्रोही विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य. शिवाजी त्रिमुखे, छात्र भारती जिल्हा अध्यक्ष. यांनी विचारावंतर यायचं आहे. एक कार्यक्रम होऊन गेला आहे. संघटनाचे अध्यक्ष राजाविष्णू गुप्ते यांचा आंदोलन समिती वतीने फुल ड्रेस 13 दिवस सत्कार करण्यात येणार आहे. राहुल थोरडेकरचे. फुल ठेराव करण्यात आला आहे. आंदोलन समिती शाखा सांगली. एक मिनिट. हा जो आयुर्बाला यांनी केला कपड्यांचा महाराष्ट्रभर विद्रोही विचार शर्यत ते सत्कार घेत भिडलो विद्रोही विचार करण्यासाठी सर्व ठिकाणी बहुतेक मला 40 दिल्या. तर असं आहे त्या सरकारला उर्वरित त्यांच्याच कपडे घ्यावे लागले. गेली 2-3 महिने सांस्कृतिक विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते या संमेलनाच्या निमित्ताने सांगली जिल्हाभर राबत आहे. किंवा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी त्याची जागृती व्हावी म्हणून जिथे जिथे विद्रोहीचे कार्यकर्ते तिथे तिथे कामाला आले होते. परंतु सांगली जिल्ह्यामध्ये जेव्हा 2-3 मिटिंगा झाल्या पहिल्यांदा, तेव्हापासून फार विस्ताराने काही सांगत नाही, परंतु एक कार्यकर्त्यांच्या मध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि या उत्साहाच्या वातावरणामध्ये निधी संकलनाचं काम असेल, धान्य गोळा करण्याचं काम असेल, हे काम जिल्ह्यांच्या सर्व तालुक्याच्या मध्ये हे अति उत्साही झालं. आणि गेली 2 दिवस या उत्साहाचा अत्यंत परमोच्च बिंदू गाठला गेला. आम्हा सर्वांना वाटत होतं की हे साहित्य विद्रोही साहित्य संमेलन हे ऐतिहासिक व्हावं. आणि नंतरही आमच्या अध्यक्षा कुठे असेल तरी व्यासपीठ विचार मंचावर यायचं आहे असं वकाळ होतोय. आणि आज आपण नंदाताई पाटील, प्राध्यापक नंदाताई पाटील तेव्हा आज आपण मोठ्या उत्साहानं समारोप करणार आहोत. पुढच्या कामाची दिशा ठरवणार आहोत. हे विद्रोही साहित्य संमेलन इथं थांबणार नाही, त्यांचे नेते सांगतील. परंतु एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जे जाणवलं थोडंसं एक तरी सांगायला हरकत नाही. विद्रोह म्हणजे काय हेच लोकांना काही कळत नव्हतं. आणि जिथं जिथं आम्ही वर्गणी मागू, सांगायला जाऊ किंवा ही मदत करा म्हणू, तेव्हा ते माणसं म्हणायची विद्रोह म्हणजे काय, नेमकं काय चाललंय, प्रस्थापिताच्या विरोध करायसाठी तुमचं चाललंय किंवा काय, ही सांगण्याची संधी ही सुद्धा आम्हाला मिळाली. म्हणून बड्या मोठ्या देणगीदाराकडे जाण्यापेक्षा आम्ही एक सूत्र आवडलं आमच्या कवठेमंकाळ तालुक्यात असं की सामान्य माणसाला जायचं, सांगायचं हा विद्रोह काय, कशासाठी
कशासाठी आहे आणि का करतो आहोत ही सांगण्याची संधी मिळाली. खरं तर ही चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य माणसांच्या मध्ये जी बहुजनांच्यासाठी गरजेची आहे, ज्या लोकांच्यासाठी आपण करतो आहोत त्या लोकांना समजून देण्याची गरज आहे. ज्यांच्यासाठी ही चळवळ आपण करतो आहोत त्या लोकांना यातलं काहीही कळत नाही हे आम्हालाही जमलं म्हणजे जाणवलं. आणि हे कळवून देण्यासाठी अगदी डॉक्टर कुमारजी काल म्हटल्याप्रमाणे एक प्रशिक्षित कार्यकर्ते या विचाराचे तालुका स्तरावरती शेदोशे म्हणतात 25 जर चांगले कार्यकर्ते जाते तर वर्षभरामध्ये सांगली जिल्हा तर घडवून काढायचं आहे. परंतु ही 2 दिवस तेवढ ठेवलेली ज्योत सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरून सगळ्या महाराष्ट्र जागा करण्याचं काम तुम्ही आम्ही करायचं आहे. अशा प्रकारचा विषय या ठिकाणी आपण करूया. हा प्राध्यापक गौतम पुत्र कांबळे गौतमी पुत्र कांबळे या नाही थांबूया या मंचावर आले नाही तुम्ही खाली येणार. आपण या ठिकाणी काही ठराव करणार आहोत. या ठरावाचे वाचन या ठिकाणी होणार आहे. पहिल्यांदा वंदन जाधव हे काही ठराव वाचतील. दहाव्या विद्रोही साहित्य सांस्कृतिक संमेलनाच्या निमित्ताने गेले 2 दिवस ज्या चर्चा झाल्या जे मान्य झाली त्या आधारे या विचारपीठावरून आपल्या सर्वांसमोर मान्यतेसाठी काही ठराव विद्रोही सांस्कृतिक स्पर्धेच्या वतीने मंजुरीसाठी आपल्यासमोर मांडत आहे. ठराव क्रमांक 1. महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन व भाषणे उर्वरित खंड तात्काळ प्रसिद्ध करावे. ठराव क्रमांक 2. भारतातील वेगवेगळ्या धर्माच्या जनसमूहाच्या ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळे वास्तू प्रतीके यांचे विकृतीकरण त्वरित थांबवावे. ठराव क्रमांक 3. परभाषेतील विशेषतः कन्नडमध्ये शरण संतांचे आणि हिंदीमधील सुफी दास परंपरेच्या संतांचे वाङ्मय मराठी भाषेत आणून मराठी जनतेला मराठी भाषा संचालनालयामार्फत उपलब्ध करून द्यावे. ठराव क्रमांक 4. जातीय धार्मिक दंगलीचे बळी ठरलेल्या सर्व जाती वर्गातील विभागांना अग्रक्रमाने पुरेशी मदत जाहीर करावी. हे करताना सामाजिक आर्थिक मागासांना प्राधान्य द्यावे. तसेच दंगलीची योग्य व गतीने चौकशी करावी. गुन्हेगारांना ते कोणत्याही धर्मातील असतील तरी मानवतेचे गुन्हेगार समजून कडक शिक्षा करावी. ठराव क्रमांक 5. जातीभेद धर्मभेद स्त्री पुरुष भेदाला विरोध करून अहिंसा आणि मानवमुक्तीचा झेंडा फडकवणाऱ्या वारकरी परंपरेच्या धाब्यामध्ये म्हणजेच विठ्ठल रुक्माईच्या देवळात जातीश्रेष्ठत्वाच्या आधारे बडवे उत्पाद असणे हा वारकरी संतांचा अपमान आहे. ज्यांनी वारकरी संतांचा वेळोवेळी अपमान व छळ केला आहे असे बडवे आता सुद्धा पंढरपुरात असणे हा माणूसपणाचा अपमान आहे. सरकारने एक नवा कायदा करून विठ्ठल रुक्माईच्या देवळात ताब्यात संपूर्ण वारकरी असलेल्या समितीच्या ताब्यात द्यावे. ठराव क्रमांक 6. पुणे विभागातील शिक्षणाची पायाभरणी महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनीच केली. त्यामुळे पुणे विद्यापीठ अस्तित्वात येऊ शकले. महात्मा फुलेंच्या नावाने कृषी विद्यापीठ केले पण शैक्षणिक क्षेत्रातील सावित्रीबाईंच्या नावाची यथोचित नोंद घेतली गेली नाही. म्हणून पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नाव देण्यात आले. ठराव क्रमांक 7. समाजातील सर्वच घटकांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात शिक्षण नोकरी आणि प्रतिनिधित्व मिळावे. आर्थिक मागासांना न्याय मिळावा. सामाजिक दृष्ट्या मागासांचे न्याय हक्क हिरावून घेऊ नये असे नवे राखीव जागाचे धोरण विकसित करण्यासाठी राष्ट्रीय चर्चा आणि कृती कार्यक्रम शासनाने विकसित करावा. आणि ठराव क्रमांक 8. स्त्रियांना संख्येच्या प्रमाणात राखीव जागा सर्व क्षेत्रात द्याव्यात. सामाजिक स्तरीकरणानुसार स्त्रियांच्या राखीव जागा असाव्यात.
यानंतर काही ठराव राहुल खांडेकर वाचतात. ठराव वाचल्यानंतर सर्वांनी ते प्राण्याच्या गजरामध्ये पास करायचा आहे, म्हणजे मान्यता द्यायची आहे. सर्वांना विरोधी सलाम. मी काही पुढचे 17 पर्यंत जे ठराव आहेत ते तुमच्यासमोर मांडणार आहे. ठराव क्रमांक 9, सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्याचा निकाल सकारात्मक पद्धतीने लवकर हाती यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न गतिमान करावे. प्रश्न सुटत नाही तोपर्यंत वादग्रस्त सीमा भाग स्वतंत्र केंद्रीय अखत्यारीत ठेवावा. केंद्र शासनाने सीमा भागाच्या विकासासाठी आग्रहप्रमाणे निधी उपलब्ध करावा. महाराष्ट्र शासनाने सीमावर्ती भागातील जनतेला महाराष्ट्र म्हणून सर्व प्रकारचा विकास निधी आणि हक्क आग्रहप्रमाणे त्यांना उपलब्ध करावा. आता ठराव क्रमांक 10, 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांच्या शिक्षण संगोपन संवर्धनाची जबाबदारी महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने स्वीकारावी. असा ठराव क्रमांक 11, किमान तालुक्याला 1 याप्रमाणे मुलांची आणि मुलींची वसतिगृहे सुरू करावी. किमान 1000 मुलींची तिथे सोय व्हावी अशी वसतिगृह असावी. ठराव क्रमांक 12, शासनाची सर्व प्रासंगिक कामे नोकरांना न देता पदवीधर तरुणांना द्यावी, त्यांना भरघोस पगार द्यावा. या यादीतूनच ज्येष्ठता आणि कार्यक्षमता या पायावर नोकर भरती करावी. ठराव क्रमांक 13, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर द्यावा. शेतीच्या पाण्याचे समन्वयित पाणी वाटप पद्धतीने संचय वितरणाचे काम गतीने करावे. ठराव क्रमांक 14, धान्यापासून दारू काढण्याचे धोरण त्वरित रद्द करावे. ठराव क्रमांक 15, विनाअनुदान धोरण रद्द करावे. शिक्षण सेवक आणि अन्य कर्मचाऱ्यांना महागाईवर आधारित वेतन द्यावे. ठराव क्रमांक 16, लोकभाषा, लोकरीती, लोकसाहित्य, संस्कृती यांच्या अभ्यास, संकलन, संवर्धनासाठी शासनाने त्वरित स्वतंत्र विभाग सुरू करावा. त्याला पुरेसा निधी उपलब्ध करून द्या. आणि मी वाचण्याचा शेवटचा ठराव क्रमांक 17, शासनाचे सांस्कृतिक धोरण ठरविताना सर्वदूरच्या विचार विभागाला विश्वासात घ्यावे. घाई गडबड करू नये. वैज्ञानिक आणि सामाजिक आर्थिक न्याय हा धोरणाचा पाया असावा. त्यानंतर उर्वरित काही ठराव शिवाजी श्री मुके हे ठराव मांडले. शिवाजी त्रिमुखे, छत्रपती विद्यार्थी संघटना राज्य उपाध्यक्ष. ठराव क्रमांक 18, प्रत्येक तालुक्यात एक किमान 1000 लोक बसू शकतील असे सभागृह, ग्रंथालय, अभ्यासिका, निवासिका उपलब्ध करून द्यावे. समतेच्या लोकसंस्कृतीचे त्यामधील संशोधन, संकलन, जतन व्हावे अशी व्यवस्था करावी. ठराव क्रमांक 19, सामाजिक भाषा अभ्यास, तौलिक साहित्य, कला अभ्यास, मरू असलेल्या कलांचे जतन करण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत. ठराव क्रमांक 20, अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रलंबित कायदा विनाविलंब मंजूर करावा, पास करावा. ठराव क्रमांक 21, थायलंड येथील ब्राह्मणी हिंसक वृत्तीचे दर्शन आता सर्वदूर झाले आहे. अशा अवस्थेत तंटामुक्तीच्या नावाखाली गावातील प्रस्थापित तगे व गुंडाच्या बाजूने निर्णय घेत व दलितांवर दडपशाही करून गाव तंटामुक्त झाले असे नवे ढोंग केले जाणार असेल तर ते निषेधार्ह आहे. थायलंडच्या तंटामुक्तीचे खरे स्वरूप तपासले पाहिजे व तेथील जातीवादी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ठराव क्रमांक 22, शिवाजी विद्यापीठात लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या नावाने अभ्यास केंद्र करावे. ठराव क्रमांक 23,